पुण्यातील एकतानगरमध्ये लष्कराचे जवान दाखल झाले आहेत। पुण्यातील एकतानगर परिसरामध्ये आता लष्करी जवान दाखल झाले आहेत। पूरा रिसीड हो रखा है। पहुंचे थे तब पानी थोड़ा सा लेवल ज़्यादा था और पहुंचने से पहले और ज़्यादा था, मतलब करीब 8-10 फीट का था। अभी आप देख रहे हैं नदी का भी पानी कम हो गया है। खड़कवासला डैम से पानी छोड़ते हैं तो उसको थोड़ा सा कम करने के बाद ये लेवल कम हुआ है। लेकिन सर आपकी कितनी टीम यहाँ पे आई है, कितने लोग आए हैं और आपका क्या आप यहाँ पे मतलब रेस्क्यू कैसे किस प्रकार करेंगे? अभी एनडीआरएफ की एक टीम है यहाँ पे, तो 31 पर्सनल है टोटल रेस्क्यूअर्स, और बाकी हमारे साथ 4 बोट्स है, मोटराइज बोट। तो उसके अलावा कुछ रेस्क्यू का अलग भी इक्विपमेंट होता है, लाइफ बॉय, लाइफ जैकेट, उसको यूज करके हम लोग रेस्क्यू करते हैं। तो अभी कोई रेस्क्यू की सिच्युएशन है नहीं इस जगह पे। रेस्क्यूचं आता तशी गरज नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र ज्या पद्धतीने या संपूर्ण परिसरातलं रेस्क्यू ऑपरेशन आता थांबवण्यात आलेलं आहे। एनडीआरएफची ही टीम आहे। एनडीआरएफच्या टीमच्या माध्यमातून मदत कार्य हे पोहोचवण्यात आलेलं आहे। त्यासोबत आर्मीची टीम सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि त्या पद्धतीचं नेमकी काय मदत या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवायची त्या संदर्भातला एक आढावा घेतला जात आहे। आपण बघू शकतो हे बघा आर्मीचे कमांडो आहेत। सर आर्मी की टीम, सर आप बताएं क्या किस प्रकार से मदद यहाँ पे त्यांचं मदत कार्य या ठिकाणी सुरू आहे। ही आर्मीची टीम आता या ठिकाणी पोहोचल्यानंतर आपण बघू शकतो नेमकी मदत कार्य वरती या इमारतीमध्ये एक रुग्ण पेशंट आहे। अच्छा, बर, पेशंट आहे, त्यांना रेस्क्यू करण्याचं काम त्यासाठी ही टीम आलेली आहे। तर आपण पाहू शकतो 2 जे कमांडो आहेत ते आतमध्ये गेलेले आहेत आणि जो पेशंट आहे त्यांना आता खाली आणलं जाणार आहे, कारण त्यांना खाली येता येत नाही। या सोसायटीमध्ये सुद्धा द्वारका सोसायटी आहे आणि या सोसायटीत सुद्धा जवळपास 8 ते 9 फूट इतकं पाणी होतं आणि पहिला मजला पूर्ण पाण्याखाली होता असं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे आर्मीला सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। एकीकडे अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि आता एकूण आर्मीची टीम सुद्धा या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून मदत कार्य हे पोहोचवलं जात आहे। नुकसान प्रचंड झालेलं आहे, मात्र नुकसान भरपाई सरकारकडून प्रशासनाकडून जी काय असेल ती मिळणारच। मात्र रुग्ण आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना या ठिकाणावरून बाहेर काढण्याचं काम आता केलं जात आहे आणि हे सगळे स्थानिक दिसत 97 नंतर या सगळ्या स्थानिकांचं म्हणणं आहे। आपण पाहू शकतो ही आर्मीची टीम आलेली आहे, मोठा पूर आलेला आहे, टीम या ठिकाणी पोहोचलेली आहे। ही आता टीम वरती जाताना आपण स्ट्रेचर आहे, स्ट्रेचरवरनं आता वरती जाताना आपल्याला पाहायला मिळते। ज्या पहिल्या मजल्यावरती ते पेशंट आहे आणि या पेशंटला घेण्यासाठी ही टीम आता या ठिकाणी रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते। कारण अजून सुद्धा या द्वारका जी सोसायटी आहे या द्वारका सोसायटीच्या पार्किंग मध्ये पाणी आहे। आपण पाहू शकतो थोडंसं पुढे आपण जाऊया थोडं आणि आपण पाहू शकतो या द्वारका सोसायटीच्या पार्किंग मध्ये पाणी आहे आणि त्यामुळे या पाण्यातून रस्ता काढत जे जवान आहेत ते आता वरती पोहोचतात, पहिल्या मजल्यावरती पोहोचतील आणि त्या ठिकाणी जो रुग्ण आहे त्याला स्ट्रेचरवर झोपून या ठिकाणी आणलं जाणार आहे, कारण त्याला त्या पेशंटला खाली आणता येणार नाहीये। त्यामुळे आपण बघू शकतो आर्मीच्या टीमला